जर तू कम्फर्टेबल असशील तरच या प्रश्नाचं उत्तर दे. ऑब्व्हियसली ज्या प्रकारे इंटरनेटवरती बॅकलॅश किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत तुला तर माहितीच असतील, पण जे गोष्टी तुला पोहोचवायच्या होत्या प्रेक्षकांपर्यंत त्या पॉडकास्टच्या दरम्यान, तर कोणत्या गोष्टी तुला वाटते चुकीच्या पद्धतीने पोहोचल्या असं काय तुला? मला आता असं काही बोलायचं नाही या विषयावर, कारण काय असतं ना, बाण सुटलाय. सो मला माझं इंटेन्शन काय आहे, माझे विचार काय आहेत, कदाचित ते मी पोहोचू शकलो नसेन किंवा ते नीट पोहोचले नसतील माझं इंटेन्शन लोकांपर्यंत. पण असो, पण मला एवढी खात्री आहे, कारण मी दरवेळेला, मीच नाही प्रत्येक कलाकार, आम्ही कलाकार या सगळ्या प्रेक्षकांना आमचे मायबाप प्रेक्षक म्हणतो. आणि मायबाप प्रेक्षक म्हणजे आपले आईवडील, जसं आपल्या घरातले आपले आईवडील आपले लाड करतात, आपल्यावर प्रेम करतात, आहे का नाही, आपले हट्ट पुरवतात. तसं ते कधी चिडतातही आपल्यावर, धपाटाही घालतात रागवल्यावर, ओरडतातही. तसंच हे माझे मायबाप प्रेक्षक आहेत, थोडेसे रागवलेत, पण मला खात्री आहे त्यांचा थोडासा राग लवकरच निवेल आणि पुन्हा एकदा पदरात घेतील, मांडीवर घेतील मला. क्या बात आहे. थोड्या कोणत्या फ्युचर प्रोजेक्ट बद्दल थोडंसं काय बोलशील? आता 2 मराठी चित्रपट आहेत आणि एक हिंदी आहे अनुराग कश्यप यांचा. तो चित्रपट या मे किंवा जूनमध्ये रिलीज होईल आणि एक नवीन प्रोजेक्टची तयारी सुरू झाली आहे. आता या सगळ्याला तुम्हा सर्वांचं पाठिंबा हवा, शुभेच्छा हव्यात आणि मायबाप प्रेक्षकांचं प्रेम. थँक्यू संतोष.